हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. मी व्लॉग आत्ता स्टार्ट करते कारण आम्ही काल खूप जास्त थकलेलो आणि मस्त आम्हाला झोप पण लागली. सो आता आम्ही आहे आमच्या मामाच्या घरी आणि जेवण वगैरे झालं, आंघोळ वगैरे सर्व काही झालं आहे आमचं. ओके. आणि हे तुम्ही बघू शकता मस्त असे नारळचे झाड आहेत. तुम्ही जिथे कुठे नजर टाका तुम्हाला सर्वीकडे नारळाची झाडं दिसणार आहेत. एनिवेज आता आम्ही लोक रेडी होतो आहे कारण आम्हाला जायचं आहे वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊसवर. आणि ही आली आहे आणि आमचा भाऊ पण तिकडे आहे. सो भेटूयात थोड्या वेळात. मी रेडी वगैरे होते तोपर्यंत. बाय बाय. सो गाईज आम्ही लोक फायनली रेडी वगैरे झालेलो आहे आणि असं काहीतरी माझा हा पूर्ण असं संपूर्ण लुक आहे. तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मी कशी दिसते. आणि आमचा हा फर्स्ट डे आहे इथे कोकणात. सो बघू आम्ही आता काय काय एक्सप्लोअर करतो. आता तर मी मगाशी तुम्हाला जसं सांगितलं की आता आम्ही वेंगुर्ला बंदर जातो आहे. ठीक आहे. सो लेट्स सी आपण ह्याच्यानंतर कुठे जाणार, काय करणार. आम्ही लोक गाडी वगैरे पण रेंटवरती बघतो आहे, आय मीन ॲक्टिवा वगैरे. लेट्स सी आम्ही काय करतो. हां ओके गाईज. सो बस अजून काय नाही. असं झाडीझोडीवाला हे असा एरिया आहे जिथून आम्ही असं चालत जातो आहे. पण भेटूयात नंतर. आणि हे असं काहीतरी इकडे आहे या साईडला. हे फिरून असं पूर्ण इथून आमचा एंट्रन्स आहे आणि तो आणि इथे असं आहे. ओके. सो भेटूयात नंतर. हे लोक निघालेलो आहे आणि आमच्या लोकांचे आउटफिट चेक देतो तुम्हाला. अँडीचा आउटफिट. रॅम्पॉकचं स्टेज आहे काय. सो आम्ही लोक निघालेलो आहे आणि आमचा ब्रदर तिकडे आहे. सो गाईज भेटूयात नंतर. आता इथून पूर्ण घराकडून तिथपर्यंत पूर्ण चालत जायचं आहे. सो आम्ही लोक मस्त असं चालत जातो आहे आता रॅम्प वॉक करत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही लोक तुम्हाला दाखवतो पुढचा. ओके बाय. सो हे आहे आमचं वेंगुर्ल्याचा म्हणजे बीच वगैरे हे इथे असं. म्हणजे हा एक ऑलमोस्ट मंदिर आहे तिकडे त्या साईडला. ठीक आहे. आणि मस्त इथे आपण असं बसू वगैरे पण शकतो. खूप छान आहे, असं एकदम सायलेंट आहे, असं कोणताचा किचकिच नाही, काय नाही. एकदम मस्त असं पीस वाटतंय लिटरली. आणि प्लेस पण बघा ना, कोणाला नाही म्हणजे असं बसावं असं वाटेल एकटं. आणि कसलंच टेन्शन नाही, काय नाही. खूप सुंदर आहे. म्हणजे लोक तर इकडे फिरायला येतात. आम्ही नशीबवान आहोत की माझ्या हे स्वतःच्या मम्मीचा स्वतःचं काय असतं म्हणजे असं बोलायचं होतं मला, मम्मीचं स्वतःचं इकडे घर आहे. स्वतःचं घर म्हणजे तुम्ही विचार करू शकता. सो गाईस आम्ही लोक भेटूयात आता थोड्या टायमाने परत. ओके. थकायला होतं आहे कारण खूप चालायचं आहे ना म्हणूनसाठी. आणि हे असे रोडवरती सर्व नारळची झाडं वगैरे आहेत एकदम. सो आता आम्ही इतकं चालून वगैरे आलेलो आहे तर बघू शकता व्ह्यू किती सुंदर वाटतोय. आता आम्ही हे पूर्ण खूप सारे स्टेप्स आहेत जे चढायचे. आत्तापासूनच हालत खराब झाली. आणि दोन्ही साईडला असं जंगल आहे, फक्त मध्ये जसं रोड केलं आहे. ह्या साईडला पण जंगल आहे, हा फक्त एक मध्ये रोड आहे आणि इथे पूर्ण जंगल आहे. सो जे ट्रॅकिंग वगैरे करतात त्यांना हे सर्व बरंच आहे, लाईक म्हणजे एवढं चढणं वगैरे. आम्ही ट्रॅकिंगसाठी पण नाही आहेत आमच्या आयुष्यामध्ये. सो आमच्यासाठी तर खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही आता बघू शकता मी बोलताना पण एकदम हाफते कारण ॲक्च्युलीमध्येच नाही जमत इतकं चालणं वगैरे. पण तरी पण विल ट्राय आवर बेस्ट. कारण लाईट हाऊसला जाऊन जे व्ह्यू आहे, हा टॉप नॉच व्ह्यू गाईस. सो आता पटपट चालतो आणि मग तुम्हाला भेटतो. ओके बाय गाईस. आम्ही ना एकदम सुंदर वगैरे मस्त बनून आलेलो आणि ना आता आम्ही चोरसारखे दिसतो. पूर्ण बॉडी स्वेटिंग झाली आहे आणि हाफ व्हायला एवढा होता ना यार, शपथ. हे लोकांची हालत बघा चालत. तर विक्कीला बघा आधी
विक्की कसं चालतंय बघ ना एकदा. पूर्ण गेलो आहे यार. लाईट हाऊस कम आणि जन्नत हाऊस जास्त वाटतंय. बघू शकता असा व्ह्यू वगैरे मस्त. आणि इथे गार्डन वगैरे पण आहे आणि आपला व्ह्यू वगैरे पण मस्त आहे. हां ठीक आहे. प्लांट्स वगैरे पण भरपूर आहे. इथे बोर्ड लागला आहे वे टू लाईट हाऊसचा. आणि हालत खूप जास्त खराब झाली आहे आमची. आणि तो लाईट हाऊस आहे तिकडे वरती, ते दिसते रेड रेड, तिथे आम्हाला जायचं आहे आता. इथून तिकीट वगैरे काढतो आणि मग जातो पुढे, मग तुम्हाला दाखवतो. बाय गाईस. ही एंट्री आहे इथून आणि हा वरचा जो आहे ना ते लाईट हाऊस आहे. हे छोटे छोटे असे स्टेप्स आहेत इथून जिथून जायचं आहे. आणि मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे कारण मी हा इथे लाईट हाऊसमध्ये सेकंड टाईम येते. वा वा वा. थोडा कूलिंग भेटला इकडे. मशीन्स वगैरे आहे. हां हो हो ठीक आहे. ही स्टेप्स बघू शकता तुम्ही, असे छोटे छोटेसे आहेत. इथे असं मशीन्स वगैरे आहे. आणि ॲज युजल फायनली लाईट वरती पोचलेलो आहे. आणि असा हा सुंदरसा नजारा आहे, तुम्ही बघू शकता. यावं कोकण आपलाच असो. आणि सिरियसली खूप जाम भारी आहे. ह्याचा गेट पण एकदम छोटूसा आहे आणि तिथे समोर बोट तुम्ही बघू शकता. ठीक आहे गाईस. हे असं फक्त इथे जास्त लोक नाही उभे राहू शकत. वन टाईमला 6-7 लोकच उभे राहू शकतात. इतका छोटा स्पेस आहे पण एवढा ट्रॅकिंग वर्थ इट आहे. सो भेटत आपण नंतर. बाय बाय. ओके गाईज बाय. सो इफ आम्ही आमचा एक्सपिरियन्स शेअर करणार ना, मी तर बोलणारच चांगलं आहे करून, कारण व्ह्यू मग सर्व काही छान आहे. पण आता ह्या लोकांना कसं वाटलं हे आम्हाला नाही माहिती. सो आपण ना त्या लोकांकडेच विचारूया जेव्हा ते लोक येतील. आता आम्ही खाली वगैरे आलो आहे, आमचा फोटोज वगैरे सर्व काढून झाला. आणि हे चोर लोकांसारखे कुठे गेले वरती टेरेसवरती. म्हणजे मी काय पागल आहे काय, मी इथे एकटी खाली यायला. एनिवे जाऊ द्या, ते लोक टाईमपास करायला गेले. सो आम्ही तसं टाईमपास नाही करणार. आम्हाला पण काम आहेत भरपूर. कामं कसली मस्ती करते गाईस. ते लोक वर असंच बघायला गेले वरती काय आहे. सो भेटू नंतर. ते लोक जेव्हा खाली येतील तेव्हा त्यांना एक्सपिरियन्स विचारूया त्यांचा, की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे काय आहे. मग आपण तुम्हाला सांगतो. So, आता ह्यांना लोकांकडून ह्यांचे एक्सपिरियन्स विचारूया. कमल दादा आपको कैसे लगा, सच बताओ. मस्त, एकदम मस्त व्यू है. कमल दीदी, सॉरी काजल दीदी, आपको. हे दोघं तर आलेच आहे पहिल्यापासून. आणि दादा आपको. हमको बहुत अच्छा लगा. आपको? ये भाई ने हमको डरा दिया था. भेटायला पण नंतर गाईस. ठीक आहे. बहुत मस्त लगा हम लोग को. मला तर खूप जास्त आवडला. बोल रही थी ना. अमल दादा. हम लोग को बहुत मजा आया. आमू. मी यांचं नाव कमल दादा आहे. मी अमल दादा बोललेली म्हणून आणि आमू मला बोलताय आता. सो आता आम्ही लोक लाईट हाऊसचा जो गार्डन आहे तिकडे आलो आहे आणि आम्ही झुला झुलतोय. मज्जा येते. छोटे बच्चे बनले आहे आम्ही दोघे बहिणी आणि मागे विद्दू आहे तिकडे. ठीक आहे गाईस. इकडचा पण व्ह्यू वगैरे बघू शकता इथं. भेटूयात नंतर. बाय बाय. तुम चले भाई जो पक्का नहीं. अभी मैं आके कभी उड़ी मारूंगा मत भाई. उड़ी मत मारो. मामे हे लोक छोटे बनले. बर मजा येते यार. असं नाही
एक ग्रुप ट्रिप व्हायलाच पाहिजे कुठे ना कुठे. सिरियसली मजा येते. आणि हे लोक पडले खाली. पडला खाली तो. सो ना आता आम्ही झुला वगैरे झुलून झालेला आहे आणि तशी बसायची स्पेस आहे तिथे. इथे असे शॅक्स आहेत. इथे तुम्ही शांतीने असं बसू शकता वगैरे. एकदम मस्तवाला. ठीक आहे. हा आमचा फोटोग्राफर हर एक गोष्टींचे फोटो कॅप्चर करतोय. मेमरीज कॅप्चर करतोय गाईस. हा रील बनवतोय तो. आणि बसतोय इकडे मस्त आपण आणि ते मस्त असं हवा वगैरे येतं एकदम शांत. कसलाच टेन्शन नाही, कसलाच काय नाही. तुम्ही बघू शकता माझे केस आवडत आहेत. एकदम असा प्रिन्सेस वाईब येतोय. तर मग असं मस्तवाला बसतो जरा इथे शांतनी. त्याच्यानंतर आम्ही जातो. ओके गाईज. सो भेटूयात आपण थोड्या वेळात. बाय बाय. सो आता आम्ही लोक चाललो आहे बीचवरती. ओके. आणि उतरताना काय नाही वाटत गाईज. उतरताना एकदम नॉर्मल आहे. पण चढताना हालत खराब झाली होती हे मात्र तर नक्कीच आहे. उतरताना सर्व एकदम नीट उतरत आहेत बघू शकता तुम्ही. सो आता बीचवरती जाऊया आणि मग तुम्हाला बीच दाखवते. आमचा कोकणातली बीचेस किती क्लिअर आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर वगैरे एकदम मस्त. आता पहिला आम्ही हे उतरतो. हा मिशन आधी पार करतो. त्याच्यानंतर भेटूया. सो हे ना वेंगुर्ल्याचा फिश मार्केट आहे. आता तिथे ते लोक आतमध्ये बसायचे आधी, पण आता ते लोक बाहेर बसतात कारण इकडे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. ते ब्रिज वगैरे बांधतायत. सो ही अशी काहीतरी रश असते इव्हनिंगची. भरपूर प्रकारचे तुम्हाला इकडे फिशेस अवेलेबल असतीलच. माझी मामी पण लावते इकडे, पण आता ते त्यांची बोटचं काहीतरी काम चालू आहे म्हणून ते नाही आहे तिकडे. तर मी त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला प्रॉपर दाखवलं असतं की त्यांच्याकडे काय फिशेस आहेत अवेलेबल ते. बट आता आम्ही लोक इथे खायला थांबलो आहे. ताई आणि ते लोक पाणीपुरी खात आहेत आणि मी गोला खाणार आहे. गोला एवढा नाक गळतं आहे तरी गोला पाहिजेलच आहे काही. ते थांबलो आहे. आणि बाकीचे आमचे टीम मेंबर्स जे आहेत ते वॉशरूमला गेले आहेत. तर आपण भेटूयात नंतर खाऊन वगैरे. आणि मस्त आम्ही लोक शॉर्मा पण खाणार आहे. सर्व काय झालं आहे गाईस. हां. आणि आता आम्ही लोक शॉर्मा खातो आहे कारण का आम्ही लोकांनी ना गोला खाल्ला तर तो त्याच्यात पोट नाही भरला आहे म्हणून. तर त्यात आम्ही शॉर्मा खाणार आहे. त्याची ऑर्डर दिली आहे. जेव्हा ते येणार तेव्हा भेटूयात. आणि त्याच्यानंतर मग रात्री डिनरसाठी आम्ही लोक हॉटेल पण जाणार आहे. ये एनिवेज गाईस भेटूयात नंतर. सो आमचं खाऊन पिऊन सर्व काही झालेलं आहे. आणि मग एक गोष्ट खूप नोटीस करते. मी हे पूर्ण म्हणजे जेवढेही व्लॉग केलेत त्यात ऑलमोस्ट मी खूप टाईम म्हणजे सो करते. ते मला बंद करायचं आहे बोलायचं. बघू ते मी ट्राय करत असते की मी नको यूज करू हा वर्ड. बट तरी होतं आहे काय करू. बघा परत. एनिवेज आम्ही लोकांनी आता ऑर्डर हां शॉर्मा घेऊन चाललो आहे घरी खाण्यासाठी. भूक लागेल कधी तर. भूक तर लागलेली जाम म्हणून खूप सारा ठुसलो आहे भाई आता. एनिवेज मी ब्लॉग बंद करते कारण असं कालो काय इकडे. तर मग कुठे पडली तर मग झाला भाई. सो भेटूया आपण घरी जाऊन. आता आम्ही जातो आहे घरी. त्याच्यानंतर रात्री जेवायला जाणार. बाय. भेटूयात बाद में. बाय गाईज आम्ही लोक आलेलो आहे आता घरी. म्हणजे मगाशीच आलो पण मी ब्लॉग आता करते. थंड चिल पाणी घेतलं आहे. एवढं थंडीमध्ये कोण थंड पाणी पितो काय. बट आजचं डे असंच फक्त इथेच फिरत होतो. आता उद्या गाडी जी तुम्हाला सांगितलेलं आम्ही गाडी रेंट करणार आहे तर ते उद्या करणार. सो उद्या गाडी वगैरे रेंट करून मग उद्या पूर्ण वेंगुर्ला एक्सप्लोर करणार. असे 2-4 बीचेस आहेत ते. आणि आता थोड्या वेळात आम्ही लोक जाणार आहे डिनरसाठी बाहेर. सो तेव्हा भेटूयात. बाय बाय.
सो गाईज आमची सवारी चालली आहे जेवायला. हॉटेल निम्बसला आम्ही ऑटोने जातोय. हॉटेलला जाऊन भेटूयात, पोचूयात, जेवूया, खाऊया. आज ना मौजी मजे. बोल बोल बोल. पैसा ही पैसा. भाई सबसे ज्यादा मेरे को मिला आज. दुख होता दुख. भाई सबसे ज्यादा मेरे को मिला आज पैसा. 60 रुपीज माइनस. 60 रुपया माइनस है भाई. 60 रुपया भर के खाली 10 रुपया जल्दी पैसा जीते हैं. पैसा टोटल माइनस 100 रुपीज है. 100 रुपीज है वैसा. और 10 रुपीज जीत के 90 माइनस है. और यामू हमारी 40 रुपया भर के 200 प्लस है. और क्या ये नसीब. हमारे ये इधर यहाँ पे हमारे राकेश भाई है. इन्होंने 20 पे किया है. 140 120 प्लस. बहुत बस पैसा तो आहे अभी के लिए इतना ही. कल एक गाडी तर नक्की रेंटवरती येऊ शकते. पेट्रोलचा जुगाड झाला. हा ऍक्च्युली. सो आता आपण भेटूयात नंतर. ओके गाईज. यार आम्ही लोक ना आता दुसऱ्या हॉटेलमध्ये आलोय कारण तिकडे खूप जास्त गर्दी होती आणि वेटिंग होती. सो आता आम्ही हॉटेल गजलीला आलोय. तर आपण आता बघू इकडे पण आहे रश की नाही काय माहित नाही. मे बी नाही असेल, बघूयात. हां ओके गाईस. हे लोक विचार करतायत कसला. एंट्रन्स किती भारी आहे यार. आणि हे किती मस्त हे केलं आहे डेकॉर वगैरे. फक्त जेवणाचा टेस्ट चांगला असू दे. डेकॉरने काय राहायला जायचं आहे काय. एनिवेज नंतर भेटूयात. सो गाईज आम्ही आता बसलो आहे इकडे हॉटेल गजलीला. आणि ना इकडे छोटूसा म्हणजे ॲम्बियन्स वगैरे पण मस्त आहे. आणि छोटासा बार काउंटर पण आहे इकडे. हां आता बघू आम्ही लोक काहीतरी ऑर्डर करतो जेवायला. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही काय ऑर्डर केलं आहे. भेटूयात. आम्ही लोकांना स्टार्टरमध्ये ना चिकन 65 आणि लॉलीपॉप मागवलेला. त्याच्यानंतर मला खाऊन झाल्याच्या नंतर आठवला की अरे मी दाखवायला विसरली. तो काही विषय नाही. हे बघा माझी प्लेट अशी काहीतरी आहे. लॉलीपॉप आहे तो खाल्ला नाही आहे. आणि मेन कोर्स अजून डिसाईड नाही केलं आहे. काहीतरी नान वान आणि बटर चिकन असं काहीतरी असेल. तो खाऊन मग नंतर भेटूया डायरेक्ट. मी आता मध्ये मध्ये कॅमेरा ऑन करत नाही. हे लोक सगळे बघतात आहे तर हे लोक खूप कॉन्शियस होत आहेत मी कॅमेरा ऑन केला की. सो नंतर भेटूया. सो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. हां आता आम्ही लोक चालले आमच्या घरी कारण आता टाईम झाला आहे 11:45. आणि टॉप दाखव. माझं पोट किड्स वेअर पॅक झालं. यांची सरांची पोट बघू शकता तुम्ही. स्लिम ट्रिम वाले जिम वाले लोक. गुजरात से राजस्थान हो जाएगा फिर. सुना ना हे पोट बघा. नाही नाही पोट बीट नाही गाईस. आमचंच पोट आलंय असं ढॉ सारखं बाहेर. क्या नहीं है ये क्या. हाय 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 गाईस. हा गाईस आपण भेटूया नंतर. आता आम्ही लोक चाललो बाई घरी. खूप लेट झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना गावी भूतवीत असतात. एक तो आपको कैमरा पे दिख रही है. एक तो कैमरा पे दिख रही है आपको सामने. गाईज मी किती सुंदर आहे ह्याला सांगा जरा. मला लाईव्ह मध्ये कॉमेंट येत असतात तू एवढी सुंदर कशी दिसते रे. ह्या लोकांना काय माहिती आपले किती फॅन फॉलोइंग आहेत गाईज. फक्त 2 काजळ इकडे लावले आणि दोन्ही साईडला सगळे आवडते. असं काळो का ते नाही. हिला फक्त असं उभं करायचं. केस उघडून कसं कसं. बाय गाईज आजसाठी इतकी भक्ती दिवस झाली. आपण घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन भेटूया. भाई येताना आम्ही लोकांनी आईस्क्रीम घेतलं आहे आमचा डे एंड करण्यासाठी ॲज अन डेझर्ट. पण तुम्हाला माहीत आहे काय इथे बघा आईस्क्रीमला बघून ना ह्यांची लाल टपकते आणि लिटरली थांबले आहेत दोघं की यांना आईस्क्रीम कधी भेटतं आहे म्हणून. आता मी यांना ना हा आईस्क्रीम देते. लोक बघू छट करतील एका मिनटात. हा बघत राहा. मिनटं पण नाही सेकंड. मिनटं पण मी खूप बोलली. हां त्याने माझ्या हाताला पकडला. आय डोंट नो त्याचा दात वगैरे लागला काय. होप सो नाहीच लागायला पाहिजे. आणि त्यांनी घेतला बिचारा. तो सॅडली जाऊन तिकडे बसला आहे साईडला. मी खातो आहे. ह्याला बिचारायला दुःख झाला का तर मी ह्याला दिला नाही ना म्हणूनसाठी. भेटूया आपण घरी जाऊन. सो आजचा 1 डेचा ब्लॉग इथेच आपण एंड करूयात. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. अगर आवडली असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. आणि अगर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
भेटूयात आपण डे 2 मध्ये. बाय बाय.